अलंकाराचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे अर्थ अलंकार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द अलंकाराचा अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकाराचा अभ्यास करूया। अर्थ अलंकारामध्ये शब्दाच्या अर्थाला फार महत्त्व असतं। अर्थ अलंकार शिकण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा 4 कन्सेप्ट लक्षात घ्यावे लागतील। त्यामध्ये नंबर 1 ला आहे उपमेय, दुसरा आहे उपमान, तिसरा आहे साधारण धर्म आणि चौथा आहे साम्यवाचक शब्द। तर उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची तो घटक। उपमान म्हणजे काय? तर ज्याच्याशी तुलना करावयाची तो घटक। साधारण धर्म त्या दोन वस्तूमध्ये समानता किंवा सारखेपणा दाखवणारा गुणधर्म। तर साम्यवाचक शब्द म्हणजे हा सारखेपणा दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द। उदाहरणार्थ आपण या चारही कन्सेप्ट एका उदाहरणाद्वारे समजावून घेऊया। उदाहरणार्थ तिचे मुख कमळाप्रमाणे सुंदर आहे, हे वाक्य आहे। या वाक्यामध्ये उपमेय कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण कशाची तुलना करत आहोत? उत्तर तिचे मुख। म्हणून मुख हे वाक्यामध्ये उपमेय आहे। मुखाची तुलना आपण करत आहोत, म्हणून ज्याची तुलना करत आहोत तो घटक म्हणजे उपमेय। आता कोणासोबत करत आहोत? ते उपमान। कोणासोबत करत आहोत? कमळासोबत करत आहोत। म्हणून या वाक्यामध्ये कमळ हे झालं उपमान। कमळ हे झालं उपमान। ज्याची तुलना केली ते मुख होतं उपमेय, ज्याच्याशी केली ते उपमान। आणि ही तुलना करण्यासाठी दोघांमध्ये समान असणारा गुणधर्म कोणता होता? तो म्हणजे आहे सुंदर। म्हणून सुंदर हा जो शब्द आहे तो झाला साधारण धर्म। सुंदर हा शब्द झाला साधारण धर्म, जे की दोघांमध्ये समानता दाखवतो। तर साम्यवाचक शब्द कोणता? ही सुंदरता किंवा हा समान गुणधर्म दाखवण्यासाठी एक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, तो आहे प्रमाणे। कोणता शब्द आहे? प्रमाणे। असे काही शब्द येतात, प्रमाणे, सारखा, सारखी, जणू, जणू काय, गमे, वाटे, हे जे शब्द असतात यांना आपण साम्यवाचक शब्द असं म्हणत असतो। म्हणून प्रमाणे हा शब्द साम्यवाचक शब्द आहे या उदाहरणात। तर आपण प्रत्यक्षात अर्थ अलंकाराचा एक एक प्रकार पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल उपमेय, उपमान वगैरे वगैरे घटना। उदाहरणार्थ पहिला अर्थ अलंकाराचा प्रकार आहे त्याचं नाव आहे उपमा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिमिली असं म्हणतो। फिगर ऑफ स्पीच कोणता? सिमिली। उपमेय आणि उपमान, उपमेय आणि उपमान यात एकरूपता दाखविण्यासाठी जेव्हा सारखा, सारखी, सारखे, परी, गत, समान, सदृश्य, प्रमाणे यासारखे साम्यवाचक शब्द येतात तेव्हा उपमा अलंकार होतो। म्हणजे उपमा अलंकार ओळखण्याचे गुण काय असेल तर या उपमा अलंकारामध्ये सारखा, सारखी, सारखे, परी, गत, समान, सदृश्य, प्रमाणे यासारखे साम्यवाचक शब्द येतात। सारखा, सारखी, सारखे, परी, गत, समान, सदृश्य, प्रमाणे यासारखे साम्यवाचक शब्द येतात तेव्हा उपमा अलंकार होतो। उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल आपल्या। उदाहरण मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी। मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी। या वाक्यातलं उपमेय कोणतं आहे? कोणाची तुलना केली आपण? मुंबईच्या घराची। म्हणून मुंबईची घरे हे उपमेय, तर कबुतराचं खुराड हे उपमान। कोणासोबत केली आपण? कबुतराच्या खुराड्यासोबत। तेच तुलना करण्यासाठी आपण कोणता साम्यवाचक शब्द वापरला? सारखी। मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी। सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी। सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी। परी हा साम्यवाचक शब्द। आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। आभाळागत, याच्यामध्ये गत हा शब्द। तो वाघाप्रमाणे नेहमी सावधचित्त असे। तो वाघाप्रमाणे नेहमी सावधचित्त असे, यामध्ये साम्यवाचक शब्द आहे प्रमाणे। असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी। सारखी हा साम्यवाचक। म्हणून सारखा, सारखी, सारखे, परी, गत, समान, सदृश्य यापैकी साम्यवाचक शब्द आल्यास उपमा अलंकार। दुसरा अर्थ अलंकाराचा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे उत्प्रेक्षा। उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना। उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना। उपमेयाची तुलना किंवा उपमेय हे जणू काही उपमानच आहे। उपमेय हे
जणू काही उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे साम्यवाचक शब्द येतात. जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे ही साम्यवाचक शब्द दिसली की उत्तर उत्प्रेक्ष अलंकार लिहायचे. उदाहरणार्थ, हा आंबा जणू साखरच, हा आंबा जणू साखरच, तुझे अक्षर जणू काय मोतीच, तुझे अक्षर जणू काय मोतीच. या वाक्यामध्ये आपण पाहिले आपल्या लक्षात येईल तुझे अक्षर, या वाक्यामध्ये अक्षर हे उपमेय आहे, तर मोतीच म्हणजे मोती हे उपमान आहे. त्यासाठी साम्यवाचक शब्द वापरला, जणू काय, मोतीच. तिसरं उदाहरण, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, जणू उत्प्रेक्ष. किती हा कोंबडा मजेदार, मान त्याचे किती बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हले, जणू काय जास्वंदी फुल उमलले. याच्यात साम्यवाचक शब्द कोणता आला? जणू काय. पुढचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, अत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे, माहेरची वाटे खरे खरे. इथं उपमेयाची तुलना उपमानासोबत करताना जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे यासारख्या साम्यवाचक शब्दांचा वापर होतो तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. तिसरा महत्त्वाचा अलंकार आहे तो म्हणजे रूपक अलंकार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेटाफर असं म्हणतो. रूपक अलंकारामध्ये काय होतं, उपमेयाची तुलना उपमानासोबत करताना आतापर्यंत आपण साम्यवाचक शब्द वापरले, परंतु रूपक अलंकारामध्ये मात्र उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे, ती दोन्ही एकच आहे असं वर्णन असतं तेव्हा रूपक अलंकार होतो. उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाही असं जिथं वर्णन असतं तिथं रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या ओळीमध्ये आपण निरीक्षण केले आपल्या लक्षात येईल, लहान मुलाची, लहान मूल हे उपमेय आहे, आता मातीचा गोळा हे उपमान आहे. डायरेक्टली कंपेअर केले आपण की लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच, तेव्हा रूपक अलंकार. दुसरं उदाहरण, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. इथं शरीराची तुलना मंदिरासोबत केली. तिसरं उदाहरण, बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. चौथं उदाहरण, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे. पाचवं उदाहरण आपल्याला सांगते, तुकड्या मने तू घरटे होय तेव्हा पांग फिटे, तुकड्या मने तू घरटे होय तेव्हा पांग फिटे. या सर्व उदाहरणामध्ये उपमेयाची तुलना उपमानासोबत करताना दोन्ही एकच आहे, दोन्हीमध्ये एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असं दाखवलं, म्हणून इथं रूपक अलंकार होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.